मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संदीप तर स्ट्राईक वरती अक्षय गायकवाड. अगदी पहिला चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळपट्टीवरती आणि पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपच्या क्षेत्रामध्ये खरं तर चेंडूला पाठवण्याचं काम एक हलक्या हाताने केलं जाते आणि सिंगल जे आहे ती मात्र मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी खरं तर पाहायला मिळेल. मोठा शिकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अगदी निखिल दाभाडेला खरं तर बाद केले गेलंय. अगदी स्फोटक बॅटर आहे आणि तो खेळाडू देखील विध्वंस खेळाडू आहे, त्याला मात्र इथे बाद केले गेले. पहिल्या चेंडूवरती खरं तर निखिल दाभाडे आज निराशी नक्कीच असणार आहे आपल्या चेहऱ्यावरती. विकेटचं पत्र फलंदाज बॅक टू द पवेलियन होईल. अगदी यश जे आहे ते मात्र सोनेरी विलेज टीमचं करतो. प्लॅनिंग आहे आज दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग बनवून उतरलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर वनडाऊनची खेळी करण्यासाठी ओम हिवरकर. आता मात्र अक्षय गायकवाडला खरं तर साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओम हिवरकर आलाय. अगदी निखिल दाभाडे खरं तर बॅक टू द पवेलियन आणि पहिला धक्का खरं तर दिवे 11 दिवे टीमला बसला गेलाय. संदीप काळे खरं तर एक वेगवान गोलंदाज आहे आणि अनुभव खरं तर क्रिकेट मधला खूप आहे संदीपला. त्यानंतरचा चेंडू अगदी उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये खरं तर ओम हिवरकर नेहमी ट्राय करत असतो मोठे फटके खेळायचे, परंतु या चेंडूवरती देखील जर पाहिलं तर अगदी हलक्या हाताने कट केलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख षटक खरं तर साबडा हा 8 षटकांचा आहे. कालच्या दिवसामध्ये या जेजुरी टीम देखील सुपर 6 साठी त्यांच्या नंतर कासवराज सासवड संघ देखील आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामध्ये कोण आहे? आजच्या दिवसामध्ये ओम हिवरकरचा ब्लास्ट आहे की काय? परंतु कॅच ऑफ द डे नक्कीच बनू शकेल मित्रा आणि चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी विकेट या खरं तर दिवे 11 दिवेला खरं तर बॅक टू बॅक धक्के मैदानाच्या आतमध्ये बसत आहेत. ओम हिवरकर मात्र बॅक टू द पवेलियन झाला. याला देखील आक्रबंद कोणतंही करून दिलेलं नाहीये, परंतु संदीप काळेने खरं तर आज बाजी मैदानाच्या आतमध्ये मारली आहे आणि तिथे मात्र एक चांगला झेल खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. विकेट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओम हिवरकरची जागा घेण्यासाठी खरं तर अबीर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. बॅक टू बॅक खरं तर 2 धक्के टीमला बसले गेले. धावफलकावरती 1 हा आकडा आहे, परंतु विकेटमध्ये 2 हा आकडा असणार आहे. गोलंदाजी बागवरती अगदी संदीप काळेचं देखणं षटक खरं तर पाहायला मिळतंय आणि पॉवर प्लेचं खरं तर पहिलं षटक आहे 360 यार्डच्या आतमध्ये जर पाहिलं तर बाहेर जर 2 क्षेत्ररक्षक आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती खरं तर ती गोलंदाजी संदीप काळे मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅक टू बॅक विकेट त्याच्या नावावरती देखील आहेत. चला विनंती असेल जास्त वेळ नको. टीम सोनेरी विलेज टीम साबडा मात्र लवकरात लवकर चालू करायचा आहे. त्यानंतर होत असतील त्यांची किंमत खरं तर खूप मोठी आहे आणि ते किंमत आता मात्र दिवे 11 दिवे टीमला मोजावी लागेल.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतं. खरं तर पाहायला मिळेल आपल्या सुयश गाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्पर्धेचे देखील हेही देखील एक मुख्य आयोजक आहेत, कार्यकर्ते आहेत स्पर्धेसाठी, ते देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुयश गाडे इथे देखील येईल. अगदी 3 विकेट्स गेलेत. पहिले षटक खरं तर संपलंय आणि एकच धाव फक्त दिवे 11 दिवेची धावफलकावरती आहे. अक्षय गायकवाड आणि सुयश गाडेची खेळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दोघांचीही पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर पॉवर प्लेचं अंतिम षटक अर्थात दुसरं षटक संदीप गोपणेच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर स्ट्राईक वरती अक्षय गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅट शॉट पुन्हा एकदा खरं तर पाहायला पाहिजे चेंडूवरती पॉवर प्लेच्या किती आक्रमण खरं तर हे दोनही बॅटर बनवतील. दोनही खेळाडू किती धावा बनवण्यासाठी सज्ज होतील या 6 चेंडूवरती. त्यानंतरचा चेंडू आहे खोला टप्प्याचा अगदी चेंडू. हाही देखील एक रंगभेदक आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील पुनश्च एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमधून इथे देखील इनसाइड आउट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील जर पाहिलं तर हाही देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमधून बॅक टू बॅक खरं तर दोनही चेंडू डॉट आलेत. अगदी पूर्णपणे प्लॅनिंग जे आहे ना मित्रांनो, ते प्लॅनिंग आज मात्र सोनेरी विलेज टीमने बनवलंय आणि ते प्लॅनिंग खरं तर हेही देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू आहे अगदी हलका त्याने खेळाय. गोलंदाज करत क्षेत्ररक्षक बनेल. इथे देखील अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमधून येत आहेत. खरं तर किमती चेंडू आहेत. एक चेंडूची खरं तर किंमत खूप मोठी आहे आणि बॅक टू बॅक 3ही चेंडू खरं तर संदीप गोपनेने मात्र निर्धाव बनवले आहेत. 3ही चेंडू खरं तर डॉट आले. त्याच्यानंतरचा चेंडू अक्षय अगदी खोलगट टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका देखील घेतलाय. 2-2 क्षेत्ररक्षकांची दरी बेदल या चेंडूवरती पुनश्च एकदा वेगवान जी आहे ती मात्र सिंगल तर मिळाली. अपील तर जोरदार झाली आहे आणि अगदी सिंगल येते या चेंडूवरती. ओहो, पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी नक्कीच केली गेली आहे. पुढे एकदा पाहणार आहोत आपण STC लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी. खेळाडू मात्र सेफ असेल आणि बॅच पुढे एकदा चालू केली जाईल. खर तर नक्कीच अतिघाई झाली होती परंतु सुयश गाडे इथे देखील वाचले गेलेत. अगदी धावफलकावरती 2 हा आकडा आहे तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर 2 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू करता सुयश गाडे आतापर्यंत एकही चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलेला नाही. स्ट्राईक वरती सुयश गाडे असणार आहे तर स्ट्राईकला अक्षय गायकवाड. गोलंदाजी मार्क वरती संदीप गोपने देखील एक सुरेख असं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच्यानंतरचा चेंडू आहे खोल्या टप्प्याचा चेंडू अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून केला जातोय. अगदी सिंगल मिळेल. त्याच्यानंतर दुहेरीचा कॉल चालू आहे. पाहता पाहता सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात यशस्वी आणि मिळतील त्या पुनश्च एकदा 2 धावा. अगदी मैदानाच्या आतमधून षटक क्रमांक खरं तर 2चा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 4 हा आकडा आहे तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी पॉवर प्ले मध्ये खरं तर संधीचं सोनं आज दिवे 11 दिवे खरं तर संघ हा करू शकलेला नाहीये. अगदी
धावफलकावरती दोनही षटकामध्ये 4च धावा जोडू शकलाय आणि 3 विकेट्स ते मात्र गमवू शकलाय. अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण पाहतो तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय कटके खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून तिसरं मार्गस्थ करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती त्याचा खरं तर आक्रमण करण्यासाठी स्ट्राईक वरती बॅटर या ठिकाणी अक्षय गायकवाड या ठिकाणी देखील उभा आहे. देखील जर पाहता अक्षय आघाडीचा खेळाडू आहे, सलामीवीर आहे, त्याने देखील मैदानाचं तट शेवटपर्यंत अजूनपर्यंत तर सोडलेलं नाहीये, परंतु शेवटपर्यंत टिकून धरेल की काय, का शेवटच्या सरी काही षटकांमध्ये तो आक्रमक बनेल. अगदी मैदानाच्या आतमधून इथे देखील जर पाहिलं तर चांगला फटका मैदानाच्या आतमधून घेतला, सिंगल मिळाली आहे आणि सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. अगदी गुड कॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाडचा पाहायला मिळेल, कारण की सुयश खरं तर बोलत होतं की सिंगल घेऊ रोजू एक, परंतु अक्षय गायकवाडने खरं तर इथे रोखलंय, कारण की अक्षयला माहित आहे अगोदरच्या खरं तर विकेट्स 3 भरपूर आपण गमवून बसलोय, इथे विकेट गमवून चालणार नाहीये, ते खरं तर धावा मिळवणं गरजेचं आहे. इथे सिंगल नंतर 5 हा आकडा आहे. अगदी मैदानाच्या आतमधून चांगला फटका देखील सुयश गाडेने घेतलाय आणि या चेंडूवरती देखील सिंगल थर मिळाले, प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्नांना नेहमी यश मिळत असतं. चेंडू सीमारेखा फरार, सनसनी लॉंग लेगला 4 रन, चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 9 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. अगदी सुयश गाडेने देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून खरं तर घेतलाय आणि चौकार खरं तर मिळवलाय. अगदी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमक तर झाला नव्हता, परंतु इथे आक्रमक काही षटकांमध्ये होणं गरजेचं आहे. अगदी मैदानाच्या आतमधून अलकाचा हाताने कट करत असताना सुयश गाडे मोठा वासा खरं तर पुढे एकदा गाड्यावर चिकटला गेलाय आणि सुयश गाडे बॅक टू द पवेलियन. अगदी इथे देखील एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा धक्का आणि धक्का मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 4 धक्के दिवे 11 दिवे टीमला बसले गेलेत. धावफलकावरती 9 हा आकडा आहे आणि धक्के मात्र ते 4 आहेत. थोडीशी खराब सुरुवात या ठिकाणी दिवे 11 दिवे टीमची पाहायला मिळेल, परंतु आज सोनेरी विलेज टीमने खरं तर फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात आणि त्यांना जाळ्यामध्ये कोंडण्याचं काम ते मात्र सोनेरी विलेज टीमच्या गोलंदाजांनी केले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश बाप्पू काळे खरं तर सज्ज होतील. त्यानंतरचा चेंडू अगदी चेंडूला खरं तर मैदानाच्या आतमध्ये अर्थात जाऊ दिला, नक्की चांगला चेंडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये इथे देखील येईल. अगदी अक्षय कटकेचे देखील जर पाहिलं तर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये चौकार आला होता सुयश गाडेकडून, त्याच्यानंतर कोंडलं गेलंय. ईश बाप्पू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. अगदी मागच्या दिशेने हलक्या हाताने कट झालाय चेंडू, परंतु मिसफील्ड थोडीशी चेंडू सीमारेखा फरार, मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी षटकामध्ये खरं तर पाठीमागचा चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर इथे देखील चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कटकेची आतापर्यंत 2 चौकार त्याच्या या षटकामध्ये आणि 1 बळी तो मात्र त्याच्या डावावरती आहे.
अगदी योगेश बाप्पू काळे मैदानाच्या आतमध्ये, तर अक्षय गायकवाड खरं तर अजूनपर्यंत तट देखील सोडलेला नाहीये. तो देखील मैदानाच्या आतमध्येच उभा आहे. तो काही षटकांची खरं तर वाट पाहत असेल. त्याच्यानंतरचे चेंडू आहे. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, आणि हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 3चा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि दिवे 11 दिवे टीम आतापर्यंत पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 4 विकेट्स, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर 13 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4थं खरं तर आपल्याला राहुल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी चेंडू मात्र सुरेख हाताळला गेला खेळपट्टीवरती. इथे देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कित्येक सामने देखील राहुलजी कटके अड्डे देखील गाजवलेले आहेत आणि मोठा अनुभव खरं तर क्रिकेट मधला आज मात्र राहुल यांना आहे. तो मात्र अनुभव घेऊन खरं तर सोनजी विलेज टीमचा नावाचा डंका इथे वाजवण्यासाठी सज्ज आहेत. नंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी उलटा पुलटा अक्षय गायकवाड मात्र प्रयत्न करतोय मोठे फटके आणण्यासाठी, धावा मिळवण्यासाठी, परंतु इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मिळालाय. बॅक टू बॅक खरं तर दोनही चेंडू डॉट आलेत. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या अगदी खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी झेल जो आहे तो मिस झालाय. चांगला फटका मैदानाच्या आतमधून खोलला गेलाय. चेंडू मात्र पोहोचेल. चेंडू सनसनी मैदानाच्या आतमधून आग लावेल त्या सीमारे केला. 4 रन. चौकार, चौकार मिळेल. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आलाय. वेट तर करावा लागेल खराब चेंडूंचा. खराब चेंडूंना खरं तर सन्मान आहे, तर चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचं काम नेहमी बॅटर करत असतो. अगदी या चेंडूवरती देखील पाहिलं तर चौकाराच्या मदतीने 19 धावा त्या मात्र धावफलकावरती उभ्या केल्यात. शेवटपर्यंत खरं तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. चांगले फटके इथे आणावे लागतील. धावा मिळवाव्या लागतील दिवे 11 दिवेला. खुला टप्पा चेंडू इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खुललाय. आक्रमण तर झालंय आणि वेगवान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून अक्षय गायकवाडचा ब्लास्ट. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या. 4 रन. चौकार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चौकार मिळेल. अगदी खरं तर आक्रमण आणि आक्रमण खरं तर संयम बाळगला गेलाय आणि नंतर त्यानंतर कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाडने केलाय देखील केलंय. ओहो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळेल. सिंगल वरती समाधान खरं तर मानावं लागेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 4चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 24 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. खरं तर पार्टनरशिप इथे बनवणं खरं तर खूप गरजेचं असणार आहे. अक्षय गायकवाड आणि योगेशजी काळे यांना
चला विनंती असेल खेळाडूंना जास्त वेळ नको, ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर संपवायचा आहे. सोनेरी विलेज टीम जास्त वेळ नकोय, ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर संपवायचा आहे. सामना मात्र आपल्याला चालू करायचा आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खरं तर 5वं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रीतम कटके खरं तर गोलंदाजीच्या मार्कवरती ड्रिंक्स ब्रेक दरम्यान संपला गेला. 5व्या षटकामध्ये आपण पोहोचलोय आणि धावफलकावरती खरं तर 24 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतरच खरं तर स्ट्राईक वरती अक्षय गायकवाड खरं तर स्ट्राईक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली जाते. जास्त वेळ नको, सोनेरी विलेज टीम सामना मात्र लवकरात लवकर चालू करायचा आहे. प्रीतम कटके खरं तर गोलंदाजी मार्क वरती आहेत. मोठा अनुभव आहे क्रिकेट मधला प्रीतम यांना देखील अक्षय गायकवाड अर्थात जाऊ दिलाय, सन्मान दिलाय, परंतु मुख्य पंचांनी अवांतर धाव देखील एक कळवली आहे. व्हाईट बॉल येईल. अवांतर धावेच्या मदत खरं तर दिवे 11 टीमला इथे मिळेल. व्हाईट बॉल खरं तर आलाय. त्याच्यानंतरचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅकचा असेल की काय. प्रीतम कटके कोलटप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, याच्यावरती देखील आक्रमण तर बनवलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडूला रोखले देखील यश मिळालंय आणि याही चेंडूवरती मिळते ती पुढे एकदा वेगवान अशी भन्नाट सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 26 हा आकडा आहे. तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. अगदी सुरेख असं षटक खरं तर या ठिकाणी प्रीतम कटकेंचं देखील पाहायला मिळेल का. त्यानंतर आपण पुरंदर प्रीमियर लीग 2025 पाहतोय. आलेलं तब्बा लाखो क्रिकेट प्रेमी राजांचं खरं तर या ठिकाणी स्वागत आहे. युट्यूब वाहिनीच्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत आहे. इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला रोखलाय. चेंडूला इथे अगदी चुकी थोडीशी झाली आहे. कव्हर थोडासा फसलाय. सिंगल तर त्यानंतर सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये मिळतील त्या पुढे एकदा 2 धावा. फलक खरं 2 धाबांच्या मदतीने आज पुढे सरकते. संघाची धावसंख्या मात्र 28 या आकड्यावरती जवळजवळ युट्यूब वाईडवरती आपण पाहू शकता. लाखो प्रेक्षक आज मात्र मॅच घर बसल्या पाहत आहेत. हॅलो त्यानंतरचा हॅलो फलंदाज खरं तर खेळाडू इथे बाद असेल. विकेट आली आहे. हॅलो अक्षय गायकवाड खरं तर बॅक टू द पवेलियन. अति घाई आणि संकटात नाही मैदानाच्या आतमधून धावची स्वरूपात अक्षय गायकवाड तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल दिवे 11 दिवे संघाचा कर्णधार अर्थात निखिल फडतरे खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कित्येक बक्षीस त्याच्या नावावरती खरं तर आम्हाला पाहायला मिळाले.
अगदी मागील पुरंदर प्रीमियर लीग मध्ये तब्बल 20,000 रुपयाचे कॅश प्राइज त्याच्या डावावरती होतं. बक्षिसांची लई लूट करणारा खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल होतोय. निखिल फडतरे या ठिकाणी सज्ज होईल. अगदी कर्णधारचं पद आहे आज मात्र दिव्य संघाचं त्याच्या डोक्यावरती आणि आज इथे पुरंदर प्रीमियर लीग गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. चला टीम जास्त वेळ नकोय, सामना मात्र लवकरात लवकर चालू करायचा आहे. भरपूर आपण टायमिंग खरं तर लेट आहोत, जवळजवळ 30 मिनिटे खरं तर आज मात्र आपण लेट आहोत. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जमिनीला समांतर आहे, चांगला फटका खेळलाय आणि याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. अगदी सिंगलच्या मदतीने खरं तर चांगला फटका घेतला या चेंडूवरती. मागील चेंडूवरती खरं तर धावचीत स्वरूपात विकेट आहे, त्यानंतर या चेंडूवरती सिंगल. 29 धावा धावफलकावरती आहेत. एक खरं तर योगेश काळे आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत आज निखिल फडतरे खरं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. ती पार्टनरशिप होणं खरं तर गरजेचं आहे. एक पार्टनरशिप खुद सुद्धा मोठं टार्गेट उभं करू शकते. त्यानंतरचा चेंडू खोला टप्प्याचा, इथे चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी समोरच्या दिशेने ब्लास्ट आणि इथे मात्र वन बाउन्स चेंडू, सीमारेखा फरार, मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी चांगला फटका योगेश काळेंच्या बॅटमधून आलाय. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदलेल. संघाची धावसंख्या 33 रन्स ऑन द बोर्ड, 33 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचे चेंडू पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पंचांचे हात मात्र जमिनीला समांतर आहेत आणि धाव मात्र नक्की समांतर दिली. इथे मात्र तिसऱ्या पंचांची खरं तर मागणी, गोलंदाजी टीमने खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. हा मात्र वाईट बॉलच असेल. चेंडू मात्र खराब चेंडू खरं तर वाईट बॉल आहे. अवांतर धाव खरं तर येईल. वाईट बॉलच्या मदतीने खरं तर धावफलकावरती 34 आकडा वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. त्यानंतर योगेश काळे खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. पुढे एकदा ओहो, इथे पॉवरफुल बनवलाय, परंतु चेंडू उंच हवेमध्ये आहे. गोलंदाज चेंडू खाली धावलाय, परंतु सिंगल. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न करत असताना योगेश काळे मात्र क्रिकेट मधली आत्महत्या करतात. विकेट आली आहे. अगदी धावचित स्वरूपात पुन्हा एकदा धक्का आणि धक्का. आज मात्र धक्के भरपूर बसले दिवे टीमला. पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन खरं तर अप्पू काळे यांना मैदानाच्या आतमधून व्हावं लागलंय. ती धावचित स्वरूपात खरं तर विकेट आली आहे. जवळजवळ 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 34 आकडा आहे, तर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 34 धावा आहेत.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी गणेश खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. जवळजवळ 6 धक्के आज मात्र दिवे 11 दिवे टीमला बसले गेलेत. फलकावरती 35 हा आकडा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून देखील निखिल फडतरे खरं तर मैदानाच्या आतमध्ये निखिल फडतरे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका खेळलाय. चेंडू मात्र सीमारे कप फरार. पुढे एकदा 4 रन. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदलेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र तब्बल धावफलकावरती धावांचा आकडा hello 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 मैदानाच्या आतमधून खरं तर रंगभेदक चेंडू आणला गेलाय आणि अगदी दांडी जी आहे ती मात्र गुल केली गेली. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. खरं तर विकेट इथे देखील आली. बॅक टू बॅक जवळजवळ 7 धक्के टीमला बसले गेले. दिवे 11 दिवेला धावफलकावरती 40 आकडा. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खरं तर गणेश यांची जागा घेण्यासाठी निखिल बडेकर मैदानाच्या आतमध्ये खरं तर सज्ज होईल. हाही देखील स्पर्धेचा मुख्य कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. निखिल बडेकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहेत. बॅच खरं तर पुढे एकदा ओळखली गेली. संदीप काळे गोलंदाजीच्या मार्कवरती आतापर्यंत 4 विकेट्स. खरं तर संदीपच्या डावावरती आतापर्यंत 4 विकेट्स आहे. हलक्यात आले कट करतोय निखिल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दोनही निखिल खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. स्ट्राईकवरती निखिल बडेकर तर नॉन स्ट्राईकला निखिल फडतरे आज मात्र सज्ज आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये हलक्यात आले कट केलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमधून संदीप काळे आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरं षटक हात होते. 4 विकेट्स त्याच्या नावावरती केले. 5 धावा त्यांनी वैयक्तिक खर्च केल्यात. अगदी इथे देखील मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने हलक्यात आले कट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, परंतु या चेंडूवरती सुद्धा पुन्हा सिंगल आहे आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना 41 धावा तब्बल धावफलकावरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कोलडप्पांचा इथे देखील इथे अवांतर धाव देखील मुख्य पंचांनी देखील कळवलेली पाहायला मिळेल. अगदी व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येईल. ऋषी झुरंगे यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. ऋषी झुरंगे कोलडप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील शरीरयष्टीला खरं भेदक आहे की काय. चांगला फटका खेळलाय. या चेंडूवरती देखील पुनश्च एकदा सिंगल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 6चा खेळ संपलाय. 6 षटकांचा खेळ संपतोय आणि दिवे 11 दिवे टीम 43 या आकड्यावरती 7 गडी बाद. 3 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स.
संदीप गुप्पडे खरं तर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू मात्र सरळ सीमारेषा फरार, अर्थात लॉंगलेगच्या दिशेने चौकार मैदानाच्या आतमधून मिळेल. अगदी पहिला चेंडू खरं तर खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती खरं तर सुस्वागतम संदीप गुप्पडेचं केलंय चौकाराच्या मदतीने. फलकावरती 47 आकडा चांगली सुरुवात करत असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 7वं खरं तर आतापर्यंत फलकावरती 7वं षटक मार्गस्थ होते. संदीप गुप्पडे षटक हाताळताना पाहायला मिळतील, परंतु स्ट्राईकवरती देखील फडतरे देखील आहेत, पॉवरफुल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये उलटा पुलटा खरं तर खेळ करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करतात. अगदी हाई चेंडू मैदानाच्या आतमधून अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमधून खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवरती अगदी सिंगल जी आहे ती मात्र वेगवान मिळेल. सिंगलच्या मदतीने खरं तर धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. धावफलकावरती अगदी मैदानाच्या आतमधून चांगला फटका खोलला, आक्रमक झाला, वेट हँड वॉच परफेक्ट टायमिंग, चेंडूला लँड करेल अगदी सरळ सीमारेषा पार, बिग ब्लास्ट, 6 रन, षटकार मिळेल आणि षटकाराच्या मदतीने खरं तर 50+ 54 धावा दिवे 11 दिवे टीमच्या आतापर्यंत झाल्यात. असेच मोठे फटके खेळले तर मोठं आव्हान देखील नक्कीच काढू शकताय आणि मोठे फटके खेळणं खरं तर आज निखिल बडेकर किंवा निखिल फडतरे याला गरजेचं आहे. आपल्या टीमसाठी, आपल्या संघ मालकाच्या नावासाठी इथे खेळणं गरजेचं आहे आणि दिव्य 11 दिवस संघाचा जर नावाचा डंका या पुरंदर प्रीमियर लीग मध्ये वाजवायचा असेल ना तर इथे आक्रमण करणं खरं तर गरजेचं आहे. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन करतो निखिल, पुन्हा एकदा ब्लास्ट करण्यासाठी तयार आहे. हलक्या तारे कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने यष्टीरक्षक डाऊन दी बॉल, अगदी इथे जो आहे तो मोठा मासा खरं तर पुनश्च एकदा जाळ्यामध्ये अडकवला गेलाय आणि इथे मात्र बॅक टू द पवेलियन निखिल बडेकर इथे बाद होतोय. जवळजवळ धक्का क्रमांक 8वा धक्का, 54 धावसंख्येवरती 8वा धक्का जो आहे ना तो मात्र दिवे 11 दिवे टीमला बसला गेलाय. 8 गडी बाद 54 धावा. टीम बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित काळे, अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू इथे देखील जर पाहिलं तर जवळ फुलटॉस होता आणि याही चेंडूवरती खरं तर सिंगल तर मिळाली आहे. मॅच खरं तर पुढे एकदा ऑन केली जाते. बॅटर खरं तर अजित काळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय कटके खरं तर गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी पाहायला मिळेल. अजित काळे मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका खेळला, या चेंडूवरती अगदी सिंगल तर वेगवान मिळाली आहे
आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 56 या आकड्यावरती. इथे निखिल फडतरेला खरं तर आक्रमण करणं मित्रांनो गरजेचं आहे. मोठे फटके खरं तर या उरलेत 5 चेंडू, त्या 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके किंवा 3 मोठे फटके आणणं खरं तर गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. पुढील चेंडू अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडूवरती सिंगल थ्रो आले. त्याच्यानंतर दुहेरीचा कॉल चालू आहे. इथे अगदी दुहेरी सुद्धा पूर्ण होते की काय. अगदी खरं तर दुहेरी धावसाठी धावलेला परंतु अजित काळेकर तर इथे बाद झालाय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 9वा धक्का. 9वा धक्का जो आहे तो मात्र दिवे 11 दिवे टीमला खरं तर बसलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी दाखल होत असताना खरं तर पाहायला मिळेल नागेश बडेकर ओल्डीज गोल्ड खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खरं तर 50+ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळी करण्यासाठी सज्ज आहेत आपले दिवे 11 दिवेचा नावाचा डंका वाजवण्यासाठी ओल्डीज गोल्ड अर्थात नागेश बडेकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. खरं तर अंतिमची विकेट खरं तर शिल्लक आहे आज दिवे 11 दिवे टीमकडे. 57 धावा खरं तर धावफलकावरती आहेत आणि अंतिमची विकेट सुद्धा शिल्लक आहे. तर अक्षय कटकेचे मात्र आतापर्यंत एक सिंगल, त्याच्यानंतर विकेट अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. अगदी जर पाहिलं तर निखिल फडतरेने सरळ 3 षटकार जर मारले तर भैरप्पा भपकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न पुढे एकदा अगदी पाहतोय आपण. डॉटबॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू या ठिकाणी मिळेल. खरं तर एक विश्वास आहे निखिल फडतरेवरती आक्रमण करेल की काय. अजून देखील जर पाहिलं तर अंतिम ते 3ही चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमधून इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु ही देखील चेंडू जर पाहिलं तर अगदी डॉटबॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील मिळेल. खरं तर अक्षय कटकेने देखील सुरेख गोलंदाजी आज मात्र केली. एक बळी त्याच्या डावावरती देखील आहे. जवळजवळ पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा त्याने फक्त खर्च केल्यात आपल्या षटकांमध्ये. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिप डाऊन दी बॉल येईल. पुढे एकदा एक डॉट बॉल. खरं तर निर्धाव चेंडू भरपूर झाले. अंतिमचा चेंडू खरं तर शिल्लक आहे. त्या अंतिमच्या चेंडूवरती इथे देखील निखिल फडतरे मैदानाच्या आतमध्ये काय करेल. अंतिमचा चेंडू खरं तर उरलाय. अगदी अंतिम तो चेंडू खरं तर शिल्लक आहे. ऑल आउटची शक्यता दाट. तर पुन्हा एकदा सिंगल तर मिळाली आहे. अगदी सिंगल मिळेल अंतिम चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने ते खरं तर 8 षटकं पूर्ण होत आहेत. टोटल रन्स ऑन द बोर्ड दिवे 11 दिवे संघाची धावसंख्या बनली आहे 58 धावा तब्बल बनवल्यात. तर जिंकण्यासाठी मात्र 59 धावांचा आव्हान आज मात्र सोनेरी विलियर्स टीमला बनवायच्या आहेत. 59 धावा. चला विनंती असेल दोन्ही टीम्सला की मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यायचा आहे. याच्यानंतर होणारी मॅच खेळतोय आरोही 11 त्यांच्या विरुद्ध पिंपरी 11 संघ. दोन्ही बोट कॅप्टन त्यासाठी या. आरोही 11 आणि पिंपरी 11 टीम त्यासाठी यायचं आहे.
आरोही 11 आणि पिंपरी 11 संघ आपण बुथ कॅप्टन टॉससाठी या. जिंकण्यासाठी मात्र 59 धावा खरं तर बडवायच्या आहेत जिंकण्यासाठी. चला बोथ कॅप्टन पिंपरी 11 संघ आणि आरोही 11 टीम टॉससाठी या आणि आपले कॅप्टनचे मोबाईल घेऊन या. क्रिकेट साठी टीम आपली ऍड करायची सर. पिंपरी 11 आणि आरोही 11 टीम टॉससाठी यायचे. अगदी खरं तर दुसरी इनिंग आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी मात्र सोनोरी विलेज टीमला बडवायच्या त्या मात्र 59 धावा. आमचे सहाय्यक समालोचक पुरेशी एकदा विरुद्ध चोरगे यांना विनंती करतो सर आपले या स्वागत आहे. हॅलो धन्यवाद. सुरेश धायगुडे यांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकला. सुरेश धायगुडेंच्या मनापासून धन्यवाद. कारण आल्या आल्या त्यांनी लगेच मला कामाला लावलं नाही, थोडा वेळ रेस्ट दिली, वेळ दिला. पहिल्या मॅच मध्ये सुंदर समालोचन सुरेश धायगुडेने केलं. आयरे खंडेराचा हा बुलंद आवाज आज पुरंदर मध्ये धनावताना पाहिलं होतं. खरं तर सकाळी आलेले आयोजक म्हणाले की आम्ही सूरजला आधार कार्ड देणार आहोत, तिथलं समालोचक म्हणून फिक्स ठेवणार आहोत दिवेमध्ये. सूरजसाठी मात्र ही कौतुकाची बाब आहे. कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही समोर यस गुंटा देखील त्यांचं नाव. अक्षय चारवडेंना मला वाटतं सासवड मध्ये कधीच मिळालं देखील. कारण जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात सासवड मध्ये तर अक्षय चारवडे पहिले बुक असतात. मला वाटतं वर्षा आधी त्यांचं बुकिंग होऊन जातं. चला पुढच्या सगळ्यांनी टॉस साठी यायचंय. अक्षय जानगुडे आणि मला वाटतं हनुमंत हे दोन पंच असे आहेत, ते जोडीच आहे विरुजी, ती सासवड मध्ये नेहमीच असते. पण आज अक्षय जानगुडे सोबत प्रकाश पवार यांना आपण पाहणार पुरंदर प्रीमियर लीगचा दगदगता फरार आज आपण मैदानामध्ये पाहतोय. अप्रतिम लढती आज मैदानामध्ये. खरं तर 8 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी होतात. प्रकाश सर ऍड केलं ना. चला दोन्ही टीमचे बॅट्समॅन आणि अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवून द्यायचे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. जवळपास 8 ओव्हर मध्ये दिवे 11 ने 58 धावांपर्यंत स्कोरबोर्ड पोहोचवला. 59 धावांचं टार्गेट इथे आता मात्र पूर्ण करायचं असताना कशा प्रकारचा खेळ हा मैदानामध्ये खेळला जाईल. मोठी मॅच आपण मैदानामध्ये पाहतो. अनेक ताकदवान संघ आणि ताकदवान खेळाडू आज मैदानामध्ये उतरतील. खरं तर ज्या खेळाडूंनी सासवड पुरंदर भागाचं नाव हे पूर्ण पुण्यामध्ये असेल, पुण्याच्या बाहेर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूंनी नाव मोठे केलं ते आज खेळाडू तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. अनेक खेळाडू असे आहेत जे पुरंदरने टेनिस विकेट विश्वाला मात्र दिले. ते सर्व खेळाडू आज नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि या सर्वांचा एक ताकदवान खेळ आज आपल्याला या दिवेच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. खरं तर स्थानिक संघ, गावातील संघ आज मैदानामध्ये उतरलाय. प्रेशर असेल, दडपण असेल, पण आज जिंकायचंय, चांगलं खेळायचं आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देखील करायचंय.
पण सुरुवात पाहिली दिवे संघाची थोडीशी खराब झाली. विकेट ज्या गमावल्या तिथून मात्र संघाला बरंचसं बॅकफुटवर जावं लागलं. पण नंतर जी बॅटिंग केली कॅप्टनने निखिल फडतेने ज्या प्रकारची बॅटिंग केली एकतर्फी किल्ला त्याने लढवला. सगळ्याच्या धावफलकाने सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलाय. पण आता पुढची जबाबदारी गोलंदाजाला पूर्ण करावी लागेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे टाकला जाईल. नागेश यांचा हा पहिला चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू ऑन साइडला गोल काढला. क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू पर्यंत पोहोचेल आणि ते झटपट अशी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रकाश सर लिंक पाठवा थोडीशी ती. रणजित सरांच्या मोबाईलवरती लिंक पाठवून द्या. संदीप काळे आणि राहुल कटके ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. हा चेंडू ते समोरच्या खेळला आणि ते नजरहाटी दुर्घटना घडली. मिसफील्ड चेंडू फरार सीमारेषा पार. या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावा. संदीप याच्या बॅट मध्ये आला. सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता. ही चूक गोलंदाजी नव्हती कारण तिथे अगोदर क्षेत्ररक्षक थांबवला होता. आणि यावेळेस परत एकदा चुकीला माफी नाही. यावेळेस समोर चेंडू दिला होता. त्याला परफेक्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाडून दिलाय. 4 धावा. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं त्या 2 विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये गमावल्या. इथे पहिल्याच ओव्हर मध्ये 2 चौकार आहेत. पिंपरी इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या संघाने लगेच तयार राहायचंय. बांदेकर अनुभवी गोलंदाज आहे. अनुभव मात्र पणा लावून गोलंदाजी करायला लागली. या स्कोअर लेग मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे धावपळ करतात. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न पण इथे 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. 2 धावा इथे सहज पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटन द विकेट. दुहेरी धावा मात्र इथे पूर्ण होतात. संदीप कटके आज मला वाटतं एक चांगली बॅटिंग आज संदीप कटकेची आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या सुरामध्ये चांगल्या लयामध्ये आज बॅटिंग करतायत. 2 चौकार. संदीप काळेंना बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि इथे यावेळेस हा चेंडू पूल केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक संधी आहे. संधी होती पण संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. हा झेल महत्वाचा होता. अशा क्रुशियल मुवमेंट वरती जर धावफलक तुमचा कमी असेल तर क्षेत्ररक्षकांना देखील तर चांगला खेळ करून दाखवावा लागेल. झेल टिपावे लागेल. खरं तर इथे पाहिलं तर नागेश यांनी जवळपास संदीपला जाड्यामध्ये ओढलं होतं पण क्षेत्ररक्षकाला मात्र झेल टिपता आला नाही. 14 धावा धावफलकात आपण पाहतोय. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस मात्र हा चेंडू बॅटवरती आला नाही आणि ते हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अगदी चांगली बॅटिंग आज आपण संदीपची पाहतोय. 14 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. विलेज एव्हन सगळ्याची मात्र चांगली तिथे आपण पाहतो. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर 14 धावा. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय निखिल संघाचा कर्णधार संघाचा नेता आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ज्या प्रकारची बॅटिंग निखिलने केली होती संघाला मात्र
गरज असताना त्यांनी चांगली बॅटिंग केली. मला वाटतं 6-7 नंबरला येऊन देखील एक चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. आणि आता गोलंदाजीवरती त्याला मात्र करामत करावी लागेल, विकेट मिळवावी लागेल. पहिल्या चेंडूवरती अगदी राहुल कटकेने केलेली एक सिंगल धाव आणि स्ट्रायकिंग वरती परत एकदा संदीपला संधी मिळते. संदीप पाहिलं ऑप्शनचा बराचसा बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूत झालेल्या धावा देखील आपण पाहतोय. चांगली रणनीती आज संदीपची पाहायला मिळते, कारण समोर पाहिलं तर जास्त मोठा धावफलक नाहीये आणि त्या धावफलकाला तिथे विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम संदीप करतोय. तुमच्या बाहेरचा चेंडू होता, लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. रंगीचा प्रयत्न, मूड ऑफ क्षेत्ररक्षक तत्पर होता, चांगला थ्रो, पण तिथे मात्र विकेट मिळाली नाही. आपण 17 धावा गोलंदाजी मारकर यावेळेस जागा बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा, चेंडू हॅलो यावेळेस हा चेंडू अगदी गोलंदाजीचा खरपूस समाचार घेणारा होता. चौकार. 4 धावांनी इथे धावफलक पुढे सरकतोय. 21 धावा आतापर्यंत आपण पाहायला मिळतात. एका बाजूने राहुल कटके, दुसऱ्या बाजूने संदीप काळे. 10 चेंडू मध्ये 20 धावांचा सुसाट खेळ आपण संदीपचा पाहतोय. यावेळेस हा चेंडू अगदी जागा बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. स्टंपच्या वरतून हा चेंडू निघून गेलाय. अप्रतिम गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा, म्हणजे या षटकामध्ये निखिलने खर्च केल्या त्या 7 धावा. पण इथे आता दिवे 11ला शोध असेल तो विकेटचा. जर विजय मिळवायचा असेल तर विकेट मिळवावे लागतील, कारण सामन्याचं समीकरण बरचसं पाहिलं तर सोलोरी विलेज 11 सगळ्याच्या बाजूने झुकत चाललंय. पण इथे तुम्ही जर विकेट मिळवल्या तर पाहता पाहता या मॅचचं गणित देखील बदलेल. कारण 8 ओव्हरचा फॉर्मॅट जर पाहिला तर इथे फलंदाज जास्त वेळ मैदानामध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाही. इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच धोका होतो, तिथेच घात होतो. पण आज तुम्हाला संयम देखील राखावा लागेल आणि त्या संयमाबरोबर खेळत असताना एक चांगली खेळी देखील करावी लागेल. 21 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावा, 21 रन ऑन स्कोर बोर्ड. सुरुवात चांगली केली आहे सोलोरी विलेज 11 सगळ्याने. फॉर्मॅट पाहिला तर विनर विरुद्ध विनर अशा मॅच देखील असतील. त्यानंतर लुजर विरुद्ध लुजर 101 मॅच असेल. म्हणजे आज तुम्हाला 2 मॅच जिंकायच्या आहेत. जो संघ 2 मॅच जिंकेल, पहिल्या 2 मॅच जिंकेल, तो डायरेक्ट टॉप 6 मध्ये दाखल होईल. त्यानंतर पराभूत झालेल्यांना संधी देखील असेल. तिथे 1 मॅच जिंकून दुसरी मॅच खेळण्याची संधी असेल. तिथे तुम्ही सामना जिंकला दुसरा तर मात्र तुम्हाला देखील टॉप 6 मध्ये जाण्याची संधी असेल. जो संघ 2 मॅच बॅक टू बॅक पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. एक चांगला फॉर्मॅट, लीग फॉर्मॅट मध्ये या मॅचेस होत आहेत. गोलंदाजी मार्कवर परत एकदा नागेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खरं तर या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. असा चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव आणि थ्रो चुकीच्या दिशेला होता. थ्रो बराचसा वाईट होता, खराब होता, पण इथे बॅकअप चांगला होता. एकच सिंगल धाव. बांदेकर यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. वर्ष जवळपास 45+ हे वय असताना देखील एक चांगली खेळी आज आपण पाहतोय. त्यांची एक चांगली गोलंदाजी. नागेश बाडेकर यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. खरं तर या टीम मध्ये पाहिलं तर निखिल बाडेकर आणि नागेश बाडेकर ही जोडी आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. म्हणजे पिता पुत्राची जोडी आज मैदानामध्ये पाहायला मिळेल. वाह, काय फटका खेळलाय, कव्हर मध्ये खेळलेला एक नेत्रदीपक फटका होता. अगदी क्रिकेटच्या खेळामधील डोळ्याचं पारणं फेडणारा फटका होता. परफेक्ट बॅट मध्ये घेतला. 4 धावा या चेंडूवरती वसूल केल्या.
संदीप काळे मात्र आज धमाकेदार बॅटिंग करतोय. ज्या प्रकारची बॅटिंग संदीप करतोय, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. जसा चेंडू येईल, ज्या दिशेने येईल त्या दिशेने तो चेंडू खेळतोय. चेंडूच्या मेरिट वरती आज मात्र संदीपची लाजवाब बॅटिंग सुरू आहे. 26 धावा संघाच्या पूर्ण झाल्या, तर एका बाजूने संदीपने 24 धावा बनवल्या, 2 धावा राहुल कटकेने बनवल्या. एकही अवांतर धाव खर्च झाली नाही आतापर्यंत. पण ज्या प्रकारची बॅटिंग करतोय संदीपची विकेट ही $1 मिलियन विकेट असेल. ती विकेट घेण्याचा प्रयत्न, परत एकदा कव्हर मध्ये खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, घेतली जाईल ती एक सिंगल धाव. सिंगल धावेबरोबर ते धावफलक पुढे सरकेल. 27 धावा म्हणजे अजूनही विजयासाठी 31 धावांचं टार्गेट, 31 ते 32 धावांचं टार्गेट अजूनही पूर्ण करावं लागेल. अगदी संदीप बरीचशी ती बॅटिंग टीमला असेल यावर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. धावपळ तिथे सुरू, घेतली जाईल ती केवळ एक सिंगल धाव. सोनेरी विलेज 11 जास्त घाई करणार नाही, कारण त्यांना माहिती आहे आता बराचसा स्कोर आटोक्यामध्ये आलाय. सामना बराचसा सोपा झालाय. जवळपास विजयाचा घास त्यांनी गिळलाय. पण इथे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवल्या, तर तो गिळलेला घास परत काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पण अशी गोलंदाजी इथे मात्र तुम्हाला विजय मिळू देऊ शकत नाही. 4 धावा, चौकार. बराचसा पाहिला तर शॉर्ट पिच होता, सजवून दिला होता. आणि असे चेंडू जर संदीपने सोडले तर त्याला ओपनिंगला बॅटिंगला पाठवता येणार नाही. आणि हा तर चेंडू अगदी सजवून दिला होता, त्याचा स्वीकार केला आणि सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देखील दिला. धावफलकावरती होती वाढ, 32 धावा, 32 रन. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. रन मात्र मिळणार नाही, चेंडू निर्धाव. 32 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, येणारे 30 चेंडू आणि 27 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं संदीप स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. खरं तर काही पहिले शॉट अगदी पाहिले तर सरळ बॅटने त्यांनी चांगले फटके खेळले होते. सरळ बॅटने खेळलेले चांगले फटके नक्कीच आपण पाहत असताना यावेळेस त्याने उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. उलटी कामं नेहमी उलटी होतात. एखाद्या दिवशी तुम्हाला यश मिळेल, पण नेहमीच उलट्या कामातून तुम्हाला यश मिळेल असं नाहीये. पण क्रिकेटमध्ये पाहिलं तर सरळ बॅटने जर चांगले फटके तुम्ही खेळताय तर मग उलटी बॅट करायची का? ये अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत ही क्या है. पण तिथे मात्र एक डॉट आला, हरकत नाही. चांगली बॅटिंग संदीपने आतापर्यंत केली. 15 चेंडू 29 धावांचा सुसाट खेळ. पण अजूनही बाकी आहेत ते फटके, कारण स्ट्रायकिंग एंडवरती राहुल कटकेला देखील एक चांगला बॅटर म्हणून या भागामध्ये ओळखला जातं. आणि ते राहुल कटके यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि परत एकदा झेल सुटला. चाललंय काय आज दिवे 11 संघाचा दिवस मात्र खराब दिसतोय. योगेश बापू काळे तिथे मात्र आज चुका होत आहेत. चुका या चुका मात्र फार महागात पडणार आहेत. खरं तर अक्षय गायकवाड पहिल्या चेंडूवरती जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये राहुल कटके नावाचा मासा अडकला होता, पण बापूंचं जाळं मात्र फाटकं निघालं. तिथे मात्र जीवदान मिळालं. त्या जीवदानचा फायदा आता राहुल कितपत घेणार. विकेटचा शोध सुरू आहे. विकेट संधी मिळतीये, पण त्या संधीचं सोनं मात्र करता येत नाहीये. खोलवर टप्प्यात चेंडू होता, चांगला फटका आणि ते क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. संदीप काळेच्या बॅट मधनं आज धावा निघत नाहीत, त्या बरसतायत. कारण त्या उन्हामध्ये धावांचा पाऊस आज संदीपने पाडलाय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक इथे झळकवलं जाईल का? काल एक अर्धशतक झालंय आणि आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक इथे झळकवलं जाईल का? संदीप अगदी ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, राहुलने त्याला दिलेली चांगली साथ देखील आपण पाहिलं. त्यामुळे संदीप अगदी अर्धशतक झळकेल का इथपर्यंत प्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र उंचावल्या गेल्या. हा चेंडू परत एकदा खोलवर टप्प्याचा होता. एक चांगली गोलंदाजी. गोलंदाजच्या अस्त्र शस्त्र साठ्यातील प्रमुख अस्त्र होतं, ब्रह्मास्त्र होतं. यॉर्कर लेनचा चेंडू होता. धाव मात्र इथे मिळणार नाही. अक्षय गायकवाड दी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
अक्षयचा हा चेंडू इथे सरळ फिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मिळतील धावा 6. षटकार. संदीप काळे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय आणि ते घोंगावणारं वादळ गोलंदाजांना अगदी त्या वादळामध्ये उडवून टाकतंय. ज्या प्रकारची बॅटिंग संदीपने केली, ज्या प्रकारचा फटका त्याने खेळला, खूप दूरवरचा फटका त्याने खेळला आणि मला वाटतं आता चेंडू बदलावा लागेल. इतका दूरवरचा फटका इथे मात्र खेळला संदीपने. STC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रस्थापित करतोय. रणजित चोरगे, रोहन चोरगे, त्याचबरोबर आमची कॅमेरा टीम STC लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची निरंतर सेवा आज आपण त्यांची पाहतोय. यावेळेस परत एकदा फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संदीप काळे मात्र आज बरसला. 19 चेंडू मध्ये 43 धावांचा सुसाट खेळ आपण संदीपचा पाहतोय. दिवे 11 संघाला मात्र त्याने सळो का पळो करून सोडलंय. कुठे त्याला चेंडू टाकावा, कुठून तो फटका खेळेल काही सांगता येत नाहीये. खोलवर टप्प्या चेंडूचा यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक इथे संधी आहे का? नाही. इथे परत एकदा अतिघाई संकटात जाई. चेंडूने हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. फलंदाजचा एखादा दिवस चांगला असेल तर सगळं काही चांगलं होतं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या 51 धावा पूर्ण होतात. त्यामध्ये 47 धावांवरती संदीप काळे बॅटिंग करतोय. बॅट्समनचा दिवस मात्र चांगला असणं गरजेचं आहे, त्याचा सराव चांगला असणं गरजेचं आहे, त्याची मेहनत चांगली असणं गरजेचं आहे. आणि इथे संदीपचा सराव आज मात्र कामाला आलाय. दिवस मात्र चांगला सार्थकी लागलाय. एखादा दिवस चांगला असेल तर जिथे टप्पा पडतो तिथेच तुमची बॅट फिरते. खराब दिवस असेल तर बॅट फिरते पण चेंडू बॅट वरती येत नाहीत. आज संदीप जेव्हा जेव्हा बॅट फिरवली आहे तेव्हा त्याने चौकार षटकार खेळले. फक्त 20 चेंडूमध्ये 47 धावांचा भन्नाट खेळ आपण पाहिला. राहुल 4 चेंडूमध्ये 4 धावा, फक्त त्याने सिंगल धावा घेऊन जास्त संधी संदीपला दिली. परत एकदा फुल टॉस चेंडू होता. इथे राहुलला माहिती आहे कारण संदीप अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. त्याला संधी दिली कारण फुल टॉस चेंडू होता आणि राहुल कटके असे चेंडू झोपेत सुद्धा उठून फटका मिळेल, पण त्याने फक्त सिंगल घेतली आणि संदीपला स्ट्राईक दिली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असेल. आता फक्त ही मॅच दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल दिवेला, कारण विजय आता दिवेपासून फार दूर निघून गेलाय. कितपत ते संघर्ष करतील हे मात्र पाहावं लागेल. हा चेंडू मात्र भन्नाट होता, वेगवान होता. 22 चेंडू 7 धावा. इथून देखील मॅच रंगवण्याची ताकद दिवे संघामध्ये आहे. आठवावं लागेल. जो चांगला खेळ केलाय तो आठवावा लागेल. जी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली ती आठवावी लागेल. सराव केलाय तो आठवावा लागेल. होम ग्राउंड मध्ये खेळताना शक्ती दाखवावी लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. हा चेंडू मात्र दिशाहीन होता. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीवर समांतर. कळवलं धाव आहे अवांतर, अतिरिक्त धाव. 22 चेंडू आणि विजयासाठी केवळ आता 6 धावांची गरज असेल. अगदी प्रेक्षकांचे डोळे लागले ते संदीप काळेच्या अर्धशतकाकडे. पहिला मॅच मध्ये पहिला अर्धशतक इथे झळकवलं जाणार का? आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक नाही. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, ओढून घेण्याचा प्रयत्न केला त्या चेंडूला. सुरुवातीला आपण पाहिलं ज्यावेळेस संदीपला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकले त्याने कव्हर मध्ये चांगले चौकार खेळले होते, पण यावेळेस हा चेंडू व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर असताना देखील लॉगॉन मधनं खेळण्याचा मिड विकेट मधनं खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळेस फक्त एक सिंगल धाव. चोपन्न धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. राहुल परत एकदा सिंगल धाव. राहुलची बॅटिंग पाहता मला असं वाटतं राहुलची वर्णी चॅम्पियन ट्रॉफी टेस्ट क्रिकेटमध्ये लागणं गरजेचं होतं, कारण आज चॅम्पियन ट्रॉफी टेस्ट क्रिकेट हे सुरू झाले. जवळपास 70 ओव्हरच्या मॅचेस आहेत टेनिस बॉलसाठी. म्हणजे क्रिकेट आज कुठे पोहोचलंय तिथे आपण 5-5, 6-6 ओव्हरच्या मॅच खेळतो. आज टेस्ट क्रिकेट देखील टेनिस क्रिकेटमध्ये सुरू झालं.
यावेळेस हा चेंडू हवेत फटका फसला, संधी संधी आणि यावेळेस झेल टिपला आणि एका मोठ्या वादळाची शांतता. 48 धावांवरती संदीप काळे होते बाद. मोठी विकेट, पण संदीपने त्याचं काम मात्र पूर्ण केलं. संघाला अगदी त्याने उजव्याच्या उंबरठ्यावरती आणून पोहोचवलं. ज्या प्रकारे तो मैदानामध्ये लढला त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला जास्त संधी निर्माणच करू दिली नाही, पण अगदी अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावरती आल्यानंतर संदीप मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली, पण लाजवाब बॅटिंग आज आपण संदीपची पाहिली. संदीपने ज्या प्रकारची बॅटिंग केली, लाजवाब खेळ त्याने केला. 48 धावांचा सुसाट खेळ आपण पाहिला. अगदी सांगावं लागणार नाही, संदीपची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या प्रकारे संदीप आज मैदानामध्ये लढला, संघाला त्यांनी एकतर्फी विजयाच्या दारामध्ये आणून पोहोचवलंय. जबरदस्त बॅटिंग संदीपने मात्र केली. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आणि या ओव्हरचा एक चेंडू, 19 चेंडू आणि 4 धावा, म्हणजे आता फक्त एक औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 4 धावांची गरज असेल. हार्डली एका मोठ्या फटक्याची गरज आणि तिथे मात्र सामना संपून जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय तेजस जगदाळे. राहुल मात्र नॉन स्ट्रायकिंग खेळला, चांगली साथ त्याने दिली, चांगले कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्याने खेळला. निखिल पडतरेला मिळालेली विकेट आणि त्यानंतर टीम कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा, उर्वरित 18 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. अठरा चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना संपला असं म्हणता येणार नाही. विजयाची चाहूल कुठून कशी तुम्हाला लागेल, जिंकणारा संघ कधी पराभूत होईल, पराभूत होणारा संघ कधी विजयापर्यंत पोहोचेल सांगता येत नाही. इथे लढावं लागेल. आज गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. अगदी क्षेत्ररक्षक पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात केले. केवळ 4 धावांची गरज असताना ही रणनीती थोडी वेगळीच नक्की पाहायला मिळते. अटॅकिंग क्षेत्ररक्षण देखील सजवणं गरजेचं असताना, प्रत्येक धाव ही महत्वाची असताना पाहूया आता कशा प्रकारचा डिफेंड केला जाईल. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अजित काळे. पहिला चेंडू इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल धाव फक्त मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही, सिंगल धाव. सिंगल धाव पहिल्या चेंडू झालेली आणि धाव फलकावरती नजर टाकूया. धावा जमवत आहेत अब 56. यावेळेस हा चेंडू अगदी हवेत खेळला, फटका फसला. क्षेत्ररक्षक पाहूया झेल होणार का. प्रयत्न बराचसा कमी पाहायला मिळती, केवळ एक सिंगल धाव. सत्तावन्न धावा आता धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस हा परत एकदा खोलवर टप्प्या चेंडू आणि अजित काळे गोलंदाजी मार्काला, त्याने रणांना थोडासा अंकुश लावला. पहिली विकेट आल्यानंतर तिथे रणांना अंकुश बराचसा लागला होता. ही विकेट अगोदर मिळाली असती तर मात्र या मॅचचं गणित थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. सर विकेट आली पण खूप उशिराने आली, तोपर्यंत सामना बराचसा दूर निघून गेला होता. गोलंदाजी मार्कवर अजितला आपण पाहतोय, पण इथे सामना बराचसा सामना हा सोनेरी विलेज 11 संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. परत एकदा खोलवर टप्प्यात चेंडू तो खोदून काढला. कव्हर मध्ये खेळत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. कसं मिसफील्ड, पण फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेवर सामना मात्र आता संपला आणि सामना जिंकलाय सोनेरी विलेज 11 संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम.